सावित्रीबाई फुले, स्त्री शिक्षणाची जननी. भारतीय समाजात स्त्री शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय यांचा विचार केला असता ज्या महान व्यक्तिमत्वाचे नाव आदराने घेतले जाते त्या म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले या केवळ भारतातील पहिल्या महिला शिक्षिका नव्हत्या, तर त्या समाजक्रांतीच्या अग्रदूत होत्या. अंधश्रद्धा, जातीभेद, स्त्रीदमन आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समाजासाठी दिला. त्यांचे कार्य भारतीय समाजाला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारे ठरले. जन्म व बालपण. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील आणि आई लक्ष्मीबाई होते. त्या काळात मुलींना शिक्षण देण्याची प्रथा नव्हती, त्यामुळे सावित्रीबाईंचे बालपण निरक्षरतेत गेले. समाजात स्त्रियांना शिक्षण नको अशी चुकीची धारणा होती. विवाह व शिक्षणाची सुरुवात. सावित्रीबाईंचा विवाह लहान वयातच महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर सावित्रीबाईंच्या आयुष्याला नवे वळण मिळाले. ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व ओळखून प्रथम सावित्रीबाईंनाच शिक्षण दिले. स्वतः शिकून सावित्रीबाईंनी इतर स्त्रियांनाही शिक्षण देण्याचा ध्यास घेतला. पुढे त्यांनी पुण्यात शिक्षक प्रशिक्षण घेतले. स्त्री शिक्षणातील क्रांतिकारक कार्य. 1848 साली पुण्यातील भिडेवाड्यात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारताची पहिली मुलींची शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. त्या काळात मुलींना शिकवणे हे मोठे पाप मानले जात असे. शाळेत जाताना सावित्रीबाईंवर दगड, शेण आणि शिवीगाळ केली जात असे. तरीही त्यांनी हार मानली नाही. रोज एक अतिरिक्त साडी घेऊन त्या शाळेत जात आणि आपले कार्य अविरत सुरू ठेवत. समाजातील विरोध आणि संघर्ष. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला समाजातून तीव्र विरोध झाला. स्वतःच्या नातेवाईकांनीही त्यांना घराबाहेर काढले. परंतु सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी समाजाच्या विरोधाची पर्वा न करता आपले कार्य सुरू ठेवले. त्यांनी पुणे व आसपासच्या भागात 18 पेक्षा अधिक शाळा सुरू केल्या. या शाळांमध्ये दलित, शूद्र, विधवा आणि गरीब मुलींना शिक्षण दिले जात असे. सामाजिक सुधारणा व स्त्री हक्क. सावित्रीबाई फुले यांनी केवळ शिक्षणापुरतेच काम केले नाही, तर अनेक सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्यांनी विधवा पुनर्वसनासाठी आश्रम सुरू केले. विधवांच्या केशवपन प्रथेला त्यांनी तीव्र विरोध केला. समाजात बालहत्येच्या घटनांवर उपाय म्हणून त्यांनी बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केले. स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी निर्भीडपणे आवाज उठवला. जातीभेद व अस्पृश्यतेविरुद्ध लढा. त्या काळात जातीभेद आणि अस्पृश्यता मोठ्या प्रमाणावर होती. सावित्रीबाई फुले यांनी या अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका घेतली. सर्व माणसे समान आहेत हा विचार त्यांनी समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. दलित आणि वंचित समाजातील लोकांसाठी त्यांनी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. त्यांचा हा विचार आजच्या सामाजिक समतेच्या संकल्पनेचा पाया आहे. साहित्यिक कार्य. सावित्रीबाई फुले या एक उत्तम कवयित्री होत्या. त्यांच्या कवितांमधून त्यांनी समाज प्रबोधन केले. त्यांचे प्रमुख साहित्य म्हणजे काव्य फुले 1854 आणि बावनकशी सुबोध रत्नाकर 1892. त्यांच्या कविता स्त्री शिक्षण, अंधश्रद्धाविरोध आणि सामाजिक परिवर्तन यांवर आधारित आहेत. त्यांच्या लेखनातून समाजाला विचार करायला भाग पाडले. प्लेग महामारीतील सेवा. 1897 साली पुण्यात प्लेगची साथ पसरली. त्या भीषण काळात अनेक लोक रुग्णांची सेवा करण्यास घाबरत होते. परंतु सावित्रीबाई फुले यांनी स्वतः पुढे येऊन प्लेगग्रस्त रुग्णांची सेवा केली. रुग्णांना दवाखान्यात पोहोचवताना त्या स्वतः प्लेगच्या संसर्गाला बळी पडल्या. निधन. सामाजिक सेवेच्या कार्यातच 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले. त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित होते. त्यांनी आपले प्राणही समाजासाठी दिले. सावित्रीबाई फुले यांचे विचार व महत्त्व. सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. त्यांचा प्रसिद्ध विचार आहे, ज्ञानाशिवाय मती गेली, मतीशिवाय नीती गेली. हा विचार शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो. आज स्त्रिया शिक्षणात, नोकरीत आणि समाजातील प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत असतील तर त्यामागे सावित्रीबाई फुले यांचा मोठा वाटा आहे. निष्कर्ष. सावित्रीबाई फुले या केवळ एक व्यक्ती नव्हत्या, तर त्या एक विचारधारा होत्या. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज बदलण्याचा प्रयत्न केला.
स्त्री शिक्षण, सामाजिक समानता आणि मानवतेचे मूल्य त्यांनी समाजाला शिकवले. आजच्या पिढीने सावित्रीबाई फुले यांचे कार्य समजून घेऊन त्यांच्या विचारांनुसार समाज घडवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.